नाशिकच्या गंगापूर रोड परिसरातील झेप्टो स्टोअर मधून मागवण्यात आलेल्या 28 ग्रॅम प्रोटीनचा दावा असलेल्या ब्रेडमध्ये बुरशी आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे। संबंधित ग्राहकाने तात्काळ स्टोअरमध्ये जाऊन याबाबत जाब विचारला असता व्यवस्थापकाने भेटण्यास टाळाटाळ केल्याचा तसेच कर्मचाऱ्यांनीही उडवाउडीची उत्तरे दिल्याचा आरोप करण्यात आलाय। यावेळी स्टोअरची पाहणी करताना काही ब्रेड व इतर खाद्यपदार्थांची मुदत संपलेली असल्याचे तसेच काही उत्पादनांवर बुरशी आढळल्याचा दावा करण्यात आलाय। धक्कादायक बाब म्हणजे स्टोअर मधील क्वालिटी कंट्रोलर मागील 8 दिवसांपासून रजेवर असल्याची माहिती समोर आल्याचं सांगण्यात आलंय। या संपूर्ण प्रकरणाची ॲडव्होकेट रोहित जगताप यांनी तात्काळ गंभीर दखल घेत अन्न व औषध प्रशासनाशी संपर्क साधून संबंधित प्रकाराची माहिती दिली आहे। तसेच त्यांनी अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री नरहरी झिरवाळ यांच्याशी दूरध्वनीद्वारे संवाद साधत या प्रकरणात त्वरित कारवाईची मागणी केली आहे। यावेळी संबंधित अधिकाऱ्यांकडून तात्काळ कारवाई केली जाईल असे आश्वासन देण्यात आल्याचं सांगितलं जात आहे। या घटनेनंतर ॲडव्होकेट रोहित जगताप यांनी नागरिकांना आवाहन करताना सांगितले की झेप्टोसह कोणत्याही ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरून खाद्यपदार्थ मागविताना उत्पादनाची एक्सपायरी डेट, पॅकिंग आणि गुणवत्ता नीट तपासा। संशयास्पद किंवा खराब उत्पादन आढळल्यास तत्काळ संबंधित यंत्रणेकडे तक्रार करा। या प्रकारामुळे ऑनलाईन किराणा वितरण सेवांमधील गुणवत्ता नियंत्रण आणि अन्न सुरक्षेच्या अंमलबजावणीबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून अन्न व औषध प्रशासन आता या प्रकरणात कोणती कारवाई करते याकडे नागरिकांचं लक्ष लागलंय। काय सांगाल, एकंदरीत काय घटना घडली या ठिकाणी, काय सांगाल? नमस्कार, मी ॲडव्होकेट रोहित जगताप, गंगापूर रोड नाशिकचं जे झेप्टोचं स्टोअर आहे त्या ठिकाणी आम्ही झेप्टोचे गंगापूर रोडच्या एरियातून आम्ही झेप्टोवरून ऑनलाईन एक ब्रेड मागवला। तो ब्रेड 28 ग्रॅम प्रोटीन असल्याचा क्लेम केलेला आहे त्यांनी। तो ब्रेड आम्ही चहा पिण्याच्या दरम्यान तो मागवला। त्या ब्रेडची ऑर्डर आल्याच्या नंतर त्या सदर प्रकारात असं घडलं की त्यावेळेस त्या ब्रेडला बुरशी लागलेली दिसली। बुरशी लागलेली आढळल्याच्या नंतर त्याची एक्सपायरी आम्ही चेक केली। एक्सपायरी कुठल्या प्रकारची ती संपलेली नव्हती, 1 दिवस बाकी होता। 1 दिवस बाकी असताना देखील त्या प्रोडक्टची एक्सपायरी संपली। त्यानंतर आम्ही त्वरित झेप्टोच्या ॲपवरती कंप्लेंट केली। त्यांनी कुठल्याही प्रकारचा प्रॉपर आम्हाला म्हणजे जो आहे त्यांचा जो रिप्लाय तो दिलेला नाही। आमचा तोडगा त्या ठिकाणी निघालेला नव्हता। त्यानंतर आम्ही आमचा मोर्चा सदरचा जो आहे तो इथल्या स्टोअरवरती वळवला। इथे आल्याच्या नंतर गेल्या सुमारे संध्याकाळी 4 वाजेपासून आम्ही या ठिकाणी आलेलो आहे। तर झेप्टोचे मॅनेजर जे आहेत त्यांना आम्ही रिकामे दिसतो आणि ते स्वतः कामातले म्हणजे खूप कामातले, खूप मोठ्या लेवलला असे ते स्वतःला दाखवतात। ते जे झेप्टोचे मॅनेजर आहे, जगताप म्हणून नाव आहे त्यांचं, ते त्या ठिकाणी आता 7-7:30च्या दरम्यान पोहोचले। अतिशय म्हणजे वेळ प्रसंगी त्यांनी बघून खूप मोठी कष्ट करून धावाधाव करून त्या ठिकाणी आले। 4 वाजेपासून आम्ही इथे उभं आहे, ते 7 वाजता आले। आल्याच्या नंतर त्यांनी त्याच्यावरती तोडगा काढायचं सोडून आम्हाला उडवडीची उत्तरं दिले। यामध्ये जे क्वालिटी कंट्रोलर आहे ते गेल्या 8 दिवसापासून सुट्टीवर आहे। क्वालिटी कंट्रोलर 8 दिवसापासून सुट्टीवर असल्यानंतर त्यांचा ऍडिशनल चार्ज जो आहे ती व्यक्ती पण सुट्टीवर आहे। त्या व्यक्तीचा ऍडिशनल चार्ज इथल्या एका 12वी पास व्यक्तीच्या मुलीला दिला आणि एका MBAच्या डिग्री चालू असलेल्या मुलीला दिला, जिचं कुठलंही त्या ठिकाणी क्वालिफिकेशन नाही, जे त्या ठिकाणी त्या गोष्टीत बसत नाही। त्यांनी या ठिकाणी फक्त त्या डोळ्याने खालीवर करून बघितलं, त्याची एक्सपायरी डेट संपली का, त्याला बुरशी लागली का, हे डोळ्याने दिसण्याजोग्या गोष्टी होत्या, हे त्यांनी पाहिलं नाही। त्यांच्या नजर चुकीमुळे म्हणा किंवा पूर्ण पगार घेऊन पण अर्धवट कामामुळे म्हणा या ठिकाणी यांनी हा ब्रेड खाल्लेला आहे। यांच्या जर उद्या जीवाला काही झालं, हे आमचे मित्र आहे घरातलेच आहे, तर त्याला जबाबदार कोण? त्याच्यानंतर आम्ही फूड सेफ्टी डिपार्टमेंटला कॉल करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांच्या कॉल लाईन बिझी असल्यामुळे आम्हाला मीडियाशी संपर्क करावा लागला। कारण मीडिया हे सर्वोत्तम माध्यम आहे जे प्रशासनापर्यंत या गोष्टी आमच्या तक्रार पोहोचवल। आमची या ठिकाणी एकच मागणी आहे की ह्या ज्या कंपनीचा ब्रेड आहे तुम्ही बघू शकता, त्याला बुरशी लागलेली आहे आणि एक एक्सपायरी झालेलं आहे। आमच्या समोर या ठिकाणी चाललेलं होतं, याची एक्सपायरी या ठिकाणी ती संपलेली आणि याला या ठिकाणी बुरशी लागलेली तुम्ही एकदम व्यवस्थितपणे बघू शकता। तर हे जे कंपनीचे जे ब्रेड आहे, या कंपनीचे ब्रेड आम्हाला नाशिकमध्ये कुठल्याही झेप्टोच्या स्टोअरला अथवा दुकानात नको, ही आमची मागणी आहे। आणि सदर प्रकारात ज्या प्रकरणात ते जे लोक या गोष्टीला सामील होते किंवा ज्यांच्यामुळे झालेले त्यांना या ठिकाणून टर्मिनेट करा, त्यांना या ठिकाणून कामावरून काढा, अशी आम्ही मागणी केली। तर त्याच्यात त्यांचं म्हणणं असं झालं की झेप्टो कंपनीत लेखी आम्ही देऊ शकत नाही, आमच्याकडे त्याच्या टर्म्स अँड कंडिशन किंवा आमच्या याच्यात ते बसत नाही। तर आम्ही त्यांना म्हटलं की नंतर आम्ही आंदोलन करू अथवा डायरेक्ट झेप्टोचा स्टोअर बंद करू। माझी मीडियाद्वारे सर्वांना हीच सांगणं राहील का सगळ्यात जागरूक प्रशासन व्यवस्थेला जाग आणणारी गोष्ट असेल तर ती मीडिया असेल। माझ्या या मीडियाच्या माध्यमातून एकच माझी विनंती सर्वांना की झेप्टोच्या स्टोअरवरून ज्यावेळेस तुम्ही ऑर्डर कराल त्यावेळेस तुमची एक्सपायरी डेट चेक करा, प्रोडक्ट चेक करा आणि त्यानंतर तुम्ही एकदा क्वालिटी चेक करा अथवा आवाज उठवा। आणि त्यानंतर ज्या 4 वाजेपासून जे झेप्टोचे जे डिलिव्हरीचे पार्टनर आहेत जे डिलिव्हरी पोहोचवतात
त्यांचं कॉम्पेन्सेशन स्वरूपात तुम्ही काहीतरी दिलं पाहिजे त्यांना, एवढ्या 5 ते 6 तासांचं किंवा 4 तासांचं. ही देखील माझी मीडियाद्वारे विनंती आहे. आणि लवकरात लवकर हे प्रशासन, अन्न सुरक्षा प्रशासन, फूड सेफ्टी डिपार्टमेंट याच्यावर लवकरात लवकर कारवाई करेल. तुकारामजी मुंडे साहेबांना माझी डायरेक्ट विनंती आहे. धन्यवाद. माझं नाव त्रिशूल शेळके. आम्ही चहा प्यायला गेलो होतो. त्यांना बन मस्का सांगितलं, त्यांच्याकडे बन मस्का नव्हता. तर म्हटलं झेप्टो आपण वापरू, लवकरात लवकर डिलिव्हरी येते, झेप्टोवरनं आपण ऑर्डर करू. तर मग झेप्टोवरती बघितलं तर मग एक चांगला आम्हाला एक ब्रेड दिसला, त्याच्यावरती 27 ग्राम प्रोटीन देण्याचा ते दावा करत होते. तर मग आम्ही म्हटलं की हा मागूया, आपलं प्रोटीन इंटेक पण कम्प्लीट होईल. तर मग आम्ही तो ऑर्डर केला आणि मग तो आल्यानंतर आम्हाला तो 40 का 50 रुपयाला एक पडला. आम्ही 2 मागवलेले, 110 रुपयाचं बिल झालेलं आलं तो. आणि नंतर मग आम्ही तो ट्राय केला तर थोडासा कडू लागला आम्हाला, पण म्हटलं की थोडंसं त्याच्यामध्ये प्रोटीन जास्त तर मग थोडं कडू असेलच. तर मग आम्ही तो घेतला आणि मग मागे बघितला त्याच्या पूर्णीच्या पूर्णी बुरशी लागलेली होती. तुम्हाला वाटत मी फोटो सुद्धा दाखवेल, पूर्णीच्या पूर्णी बुरशी लागली होती. मग मी त्यांना कॉन्टॅक्ट केलं की दादा हे काय आलेलं आहे. त्यांच्या चॅटसोबत मी जेव्हा बोललो झेप्टोच्या, तेव्हा त्यांनी सांगितलं की तुम्हाला आम्ही रिफंड पण नव्हतं त्याच्यामध्ये. ते आम्हाला म्हटलं की आम्ही तुम्हाला एक्सचेंज प्रोडक्ट पाठवतो 10 मिनिटांमध्ये, थोडंसं वेट करा. म्हटलं हे तुमचं खूप जास्त चुकीचं झालेलं, कारण की पूर्णच्या पूर्ण प्रोडक्टला फंगस लागलेलं आहे. तर आम्हाला आम्हाला एक्सेप्टेडच नाहीये, याचं काहीतरी हे करा तुम्ही, किंवा आम्हाला काहीतरी कंप्लेंट रेज करायची याच्याबद्दल. आम्हाला रिफंड वगैरे काहीच नको, आम्हाला ते 30 रुपये पाठवायला लागले. तर मी त्यांना तरी पण ते टाकत होतो की आम्हाला 30 रुपये तू का पाठवताय. तर मग ते त्यांचं असं म्हणणं की आम्ही तुम्हाला रिफंड करतोय आता. मग आम्ही तिकडनं पटकन इथं पोहोचलो आणि इथं आमचं जे काही बोलणं झालं ते आहेत. तर इथं मला असं वाटतं की इथं मॅनेजमेंट खूप खूप खतरनाक प्रकारे चुकलेली आहेत. कोणी पण इथं काम करतंय, काहीच त्यांना नॉलेज नाही, काही नाही, कोणी पण ऑडिट करते, कारण की इथं कामावरती सिक्युरिटी चेकवाले लोकच नाहीये. तर त्यांना जेव्हा आम्ही बोललो की असं असं आहे, तर ते आम्हाला म्हणतात की तुम्हाला 40 रुपये पाठवू का किंवा 50 रुपये पाठवू का. आणि मॅनेजरला जेव्हा बोलतो की असा प्रॉब्लेम झाला, तुम्हाला किती पाठवू आम्ही, किंवा तुम्हाला आम्ही 100 प्रोडक्ट घेऊन जाणार तुम्ही इथनं. नंतर आम्ही जेव्हा इथं प्रोडक्ट बघितलं तर प्रोडक्ट मध्ये जेव्हा ते आता हेल्थ काहीतरी त्यांचं नाव आहे, दाखव मला इथं प्रोडक्ट काय, तर द हेल्थ फॅक्टरी नावाचं जे प्रोडक्ट, तिथे आम्हाला 2-3 अजून प्रोडक्ट भेटले जे एक्सपायर्ड आहे, त्यांना फंगस लागलेला आहेत, एक्सपायर झालेले आहेत, असं इथं प्रोडक्ट्स आहेत. तर आमचं हेच होतं. नंतर आम्ही मॅनेजरला कॉल केला, तर मॅनेजर आम्हाला 4 तासानंतर आलेला आहे भेटायला. माहित नाही राणीनगरला राहत होता की उज्जैनला राहत होता, पण 4 तास त्यांनी लावलेले इथं पोहोचायला. तर आम्हाला वाटतं झेप्टो नाशिक आनंदवली ह्या एरियामध्ये खूप जास्त प्रॉब्लेमॅटिक हा एरिया आहे. काय चालू आहे मला माहित नाही, तुम्ही थोडंसं याच्यामध्ये विचार करा वगैरे. मराठी न्यूज साठी नाशिक शहर प्रतिनिधी नाशिक.